तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. छोट्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, भाव आहे आपला, असा सपोर्ट करा. धन्यवाद. Yeah. Unknown brain. Marvin Devine. I'm saying bye to all the lies and all the times you cried, saying that I wasn't right. हे गाईज, वेलकम टू छोट्या ब्लॉग. तर मी पोचलेलो आहो पंढरपूरला आणि म्हणजे 2 तास 2.5 तास लेट झाली ट्रेन आमची. म्हणजे 1 दिवस 2 तास जास्त झाला. तर खूप त्रास आला आणि आता इनर घातलं होतं मी काल तर थंड वातावरण होतं तिकडे, पण इकडे तर मस्त ऊन आहे, पण चिडचिड होत आहे मला इनर घातला आहे तर. आणि आता जातो पहिले रूमवर आणि मग त्याच्यानंतर नदीवर जातो, आंघोळ करतो आणि मग दर्शनाला लागतो. तर समोर बघा तुम्ही ब्लॉग आणि कंटिन्यू करा, तुम्हाला मी सर्व दाखवतो आज. तर समोर बघा ब्लॉग. जय श्रीराम. गाईस, तर आता म्हणजे रूम वगैरे बघितली. आता मी आलो आंघोळीला चंद्रभागा नदीच्या जवळ. म्हणजे आता आहे बघा इकडे नदी. आता आंघोळ वगैरे करतो आणि मग त्याच्यानंतर दर्शनाला जातो. गर्दी अतिशय खूप आहे जास्त. तर हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि मी पण दाखवतो की काय काय असते नदीवर. तर तेवढी गर्दी नाही दिसते कारण म्हणजे तर पाणी जास्त आलंय. म्हणजे जे पाणी असते ना ते जास्त झालंय, तरी गर्दी ठीकठाक आहे. आता जे मंदिर ते दिसत आहे ना, ते मंदिर पूर्ण खाली राहते. म्हणून आता बघू, गर्दी तर खूप आहे समोर. मी इकडलंच बघितलं, समोर तर नाही बघितलं, पण समोर गर्दी खूप आहे. तर गाईज हे भेटले पंढरपूर समोर. तर म्हणजे मी रॅन्डम ब्लॉग बनवत होतो, तर हे सगळे भेटले. छोटा ब्लॉग. छोट्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, भाव आहे आपला, असा सपोर्ट करा. धन्यवाद. छोटा ब्लॉग. तर समोर बघा ब्लॉग आणि एन्जॉय करा ब्लॉगला. खूप मजा आली त्या दादांना भेटून. म्हणजे फर्स्ट टाइम कोणीतरी भेटलं मला ब्लॉगमध्ये म्हणून. तर समोर बघा ब्लॉग आणि एन्जॉय करा ब्लॉगला. आता आंघोळ वगैरे करतो, तुम्हाला भीड पण दाखवतो. तर बघा समोर. तर एवढी भीड आहे ना, काही सांगू नाही शकत. हदसे जाता भीड आहे. तर समोर बघा ब्लॉग आणि कंटिन्यू करा. आता आंघोळ करतो, मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. तर बघा समोर आणि एन्जॉय करा ब्लॉगला. तर ला भेटतो थोड्या वेळानंतर. आंघोळ झाल्यानंतर भेटतो. डायरेक्ट रूमवर गेल्यानंतर कपडे चेंज केल्यानंतर दर्शनाला जायच्या वेळेस भेटतो आता डायरेक्ट. चला बाय बाय तोपर्यंत. Yeah. काहीच तर आता पालखी आलेली आहे, म्हणजे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरातून निघते ते. तर तुम्ही बघा की किती गर्दी आहे आणि म्हणजे काय काय आहे त्यासाठी तुम्हाला दाखवतो. तर समोर बघा तुम्ही. आता तयारी करतो पालखी गेल्यानंतर, मग त्याच्यानंतर मी दर्शनाला जातो. तर समोर बघा तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला. Can throw you a celebration. You gon' hate it when you see me with somebody living better. I'm trying to tell you that me just doing me. तर गाईज, आता चाललेला होम दर्शनाला. बंगाली वगैरे घातलेली आहे. आता जातो मी दर्शनाला आणि मग थोड्या वेळात भेटतो. तिथे हरिपाठ चालू आहे. तर भेटतो मी थोड्या वेळानंतर दर्शनाच्या लाईनीत लागल्यानंतर. तर माझा असा काही दुकान आहे, बंगाली घातली आहे. आणि तर बघा समोर आणि कंटिन्यू करा ब्लॉगला. गाईज, आता म्हणजे लाईनमध्ये लागलो दर्शनाच्या. लाईन तरी एवढी दूर आहे, म्हणजे मंदिरापासून खूप दूर आहे. सांगू नाही शकत एवढी दूर आहे. पण म्हणजे यावेळेस आम्ही लेट दर्शन घेत आहोत, नाहीतर आमचं दर्शन पहिलेच होऊन जाते. आणि यावेळेस आम्ही दूरदर्शन घेतो.
नाहीतर म्हणजे जवळून घेतो पाया लागल्यावर, पण यावेळेस दुरून घेतो. तर समोर बघा ब्लॉग आणि कंटिन्यू करा ब्लॉगला. खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये आणि बघा दाखवतो मी पूर्ण. तर समोर बघा. तर गाईज आता म्हणजे मंदिराच्या खूप दूर आहो म्हणा, पण तरी आता शेडमध्ये लागलं. शेड नाही म्हणजे एक रिंगणसारखं आहे त्याच्यात लागलं. तर समोर कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग आणि बघत राहा ब्लॉग. तर समोर बघा ब्लॉग आणि एन्जॉय करा ब्लॉगला. तर बघा समोर आणि दाखवतो मी पूर्ण. तर बघा समोर. Yeah, my life is lovely now, I'm focused on me. You said you were about to die, I guess the car is on E. But see, I ain't even tripping, cause I just chose to believe that somebody. तर आता दर्शनाच्या लाईनीत लागलो आणि अंदर आहो मंदिराच्या. तर समोर ब्लॉग बघा. अंदर मोबाईल अलाउड नाही आहे, पण तरी हिमतीने ब्लॉग बनवतो. तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग. आता भेटतो डायरेक्ट मी दर्शन झाल्यानंतर. Now you gotta face the music, I'm saying. गाईज आता दर्शन वगैरे झालं आहे. आता रूमवर जातो, थोडा फराळाचं करतो कारण आज उपवास आहे. त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. तर दर्शन झालं आहे. तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग आणि बघा. आणि गाईज एक सांगायचं होतं तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज एकादशी असल्यामुळे उपवास आहे आमचा. तर आता रूमवर जातो, मग त्याच्यानंतर थोडं जेवण करतो. जेवण नाही, नाश्ता करतो, मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग. तर गाईज आता मी तुमचं दर्शन वगैरे झालं आहे. रूमवर आलो आहे आम्ही. फराळाचं वगैरे झालं आहे. म्हणजे आता जो मी तुम्हाला जे मजा दाखवली, म्हणजे जे हरिपाठ होता ते दाखवलं, तो फक्त वारकरी संप्रदायामध्येच पाहायला मिळेल. एवढी मजा आहे त्यांना त्या गोष्टीत, काही सांगायची होत नाही. तर आता हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि मग हा ब्लॉगला उद्या सोडतो. कसा जमला ब्लॉग हे कमेंट करून सांगा. मला काही माहिती नाही हा ब्लॉग कसा केला मी आणि कसा बनवला. तर समोर बघा तुम्ही ब्लॉग आणि कंटिन्यू करा ब्लॉगला. तर आता डायरेक्ट भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद. तर चला, बाय बाय. Stay away from all you get.